आज अक्षय तृतीया। या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो। या दिवशी आपण काहीतरी गोडाधोडाचं करतो। याच निमित्ताने आज मी नारळाच्या रसातील गुळाचा शिरा केलेला आहे। अतिशय सुंदर झालेला आहे। तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग आपण आजची रेसिपी बघूया, नारळाच्या रसातील गुळाचा शिरा। आजची आपली रेसिपी आहे नारळाच्या रसातील शिरा। यासाठी आधी नारळाचा रस करून घेऊया। आता भांड्यामध्ये 1 बाउल खोबरं घेतलेलं आहे, ते आपण मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस करून घेऊया। आता रस मी गाळून घेत आहे। असा हा 3 बाउल नारळाचा रस करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 1 बाउल गूळ घालूया। आता आपण गूळ वितळेपर्यंत हा रस थोडा गरम करूया। भांड्यामध्ये तूप घेतलेला आहे, यात आपण रवा भाजून घेऊ। रवा आता खमंग भाजून झालेला आहे। यामध्ये आपण नारळाचा रस घालूया। यात 1 चमचा वेलची पूड घालूया। यात काजू व मनुका घालूया। हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। वर आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। या शिऱ्यामध्ये आपण नारळाचा रस वापरलेला आहे, पण नारळाचा रस गरम करताना जेव्हा आपण त्यात गूळ घालतो तेव्हा गूळ वितळेपर्यंत स्लो गरम करा, पण रसाला उकळी मात्र येऊ देऊ नका। असा हा नारळाच्या रसातील गुळाचा शिरा तयार झालेला आहे। असा हा नारळाच्या रसातील गुळाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही करून पहा। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक यू।